धावा करतो. हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील तर हे प्रभू तुझ्या पुढे कोण टिकाव ठेवेल. तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. मी परमेश्वराची अपेक्षा करतो. माझा जीव त्याचीच अपेक्षा करतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. हे इस्रायला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे. त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे. तो इस्रायलास त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करेल. प्रतिसाद. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची बहीण सायनोरा, तिला तू या जगातून बोलावून घेतले आहेस. हिच्यासाठी आम्ही तुझ्याकडे दयेची याचना करतो. आमची प्रार्थना ऐकून घे. प्रकाश व शांतीच्या राज्यात तिचे स्वागत करून तुझ्या संत मंडळीमध्ये तिचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे सर्व समर्थ शाश्वत बापा, सांत्वनकर्त्या परमेश्वरा, मृत्यूचा अंधकार नाहीसा करून नव्या जीवनाचा प्रकाश उजळण्यास तू समर्थ आहेस. आज आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या या लोकांना मनोधैर्य दे. त्यांच्या अंतःकरणातला दुःखाचा अंधकार दूर करून त्या ठिकाणी शांतीचा प्रकाश उजळू दे. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने आम्हासाठी प्राणार्पण करून मरणावर विजय मिळविला. मरणातून उठून आम्हासाठी जीवनाचा मार्ग त्याने उघडला. त्याच्यावर ज्याची श्रद्धा आहे त्याला शाश्वत जीवन प्राप्त होईल असे अभिवचन त्याने दिले. ख्रिस्ताचे दुःख, मरण, पुनरुत्थान व शाश्वत जीवनाचे अभिवचन यांच्या स्मरणाने येथे उपस्थित असलेल्या लोकांचे दुःख हलके कर. या जगाच्या प्रवासानंतर ख्रिस्ताच्या स्वर्ग राज्यात आपल्या मृत बहिणीशी आपली पुन्हा भेट होईल अशी आशा त्यांच्या मनात जागृत ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाच आशीर्वाद देतो. परमेश्वर मेघपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या संगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या गुरणीने तो मजला, प्रेमी मजला चढवितो. हिरव्या गुरणीने तो मजला, प्रेमी मजला चढवितो. ओळ्याचे मज देतो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेघपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या संगाती, मजवर त्याची प्रीती. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसा प्रारंभ तसा
पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू आपली लाडकी मुलगी सायनरा हिला शेवटचा निरोप देण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. दुःखद अंतकरणाने सकाळी जेव्हा मला बातमी कळली मला खूप दुःख झालं की तिला मी 1 वर्षाची असल्यापासून मी तिला ओळखतो. 82 साली तिचा जन्म आणि 83 साली मी पापडीला गेलो. त्या दिवसापासून घनिष्ठ ओळख मैत्री माझी होती तिच्याशी. कॉलेजला असताना प्रत्येक गायनाच्या वेळेला स्पर्धेच्या वेळेला ती पहिलीच यायची आणि ते पाहून तिने पहिलं गाणं तिच्या आईने सँड्राने तिला सांगितलं होतं की पहिलं माऊलीचं गाणं गा आणि त्यानंतर मग दुसरी गाणी तू शिक. आणि तिने पहिलं गाणं माते मरिया आलो आम्ही दारी तुझ्या, जे सगळ्या चर्चमधून गायलं जातं आणि खूप गाजलं गाणं, ते पहिलं गाणं तिने गाऊन ते मी रेकॉर्ड करून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली, गायनाच्या करिअरला सुरुवात केली. आणि तिच्या गायनाने तिने संपूर्ण बसेवर आणि मुंबईतसुद्धा तिने खूप सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. गेल्याच वर्षी सिंगिंग कॉम्पिटिशनच्या वेळेला आम्ही तिला जज म्हणून बोलावलं होतं आणि तिने अभिमानानं सांगितलं की माझ्या गायनाची सुरुवात मी इथूनच केली आणि आता मी इथे आलेलो आहे. प्रियबंधूंनो, प्रभू ख्रिस्त आपल्याला माहीत नाही प्रभूचे मार्ग हे आपल्या मार्गाने असतात. प्रभूने हा सुंदर आवाज तो तिथे घेऊन गेलेला आहे स्वर्गराज्यामध्ये. प्रभूने तिला शाश्वत सहवास द्यावा आणि तिचे कुटुंबीय, तिचे बहीण भाऊ, इतर मंडळी, मामा मावशी आणि सगळे कुटुंबीय यांचं प्रभूने सांत्वन करावं म्हणून आपण आम्ही सबलीमध्ये प्रार्थना करूया. प्रियबंधू भगिनींनो, हे पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून शांत राहून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दांनी, कृत्याने व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभो दयाळा, प्रभो दयाळा, प्रभो दयाळा दया कर. प्रभो दयाळा, प्रभो दयाळा, प्रभो दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा दया कर. प्रभो दयाळा, प्रभो दयाळा, प्रभो दयाळा दया कर. प्रभो दयाळा, प्रभो दयाळा, प्रभो दयाळा दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. तुझा पुत्र मरण पावलाने पुन्हा जिवंत झाला यावर आमचा दृढ विश्वास आहेस. सायनोरा आमच्या भगिनीसाठी आता आम्ही प्रार्थना करीत आहोत. ती ख्रिस्ताठाई मरण पावली आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या गौरवात सहभागी होण्यासाठी
तिला शेवटच्या दिवशी पुन्हा उठव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमोसच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर असे म्हणतो, दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन आणि त्याची बगदाडे बुजवीन. त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन. तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन. मग ते अदोमाच्या आवेशाचा आणि ज्यास माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील. असे हे कृत्य करणारा परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की नांगरणारा कापणी करणाऱ्याला गाठील आणि द्राक्षे तुडवणारा बी पेरणाऱ्यास गाठील. डोंगरांवरून नवा द्राक्षरस वाहेल आणि सर्व टेकड्यांना पाजर फुटतील. मी आपल्या इस्रायल लोकांचा बंदिवास पालटीन. ते ओसाड झालेली नगरे बांधतील आणि त्यात वस्ती करतील. ते द्राक्षमळे लावतील आणि त्यांचा द्राक्षरस पितील. ते बाग लावतील आणि त्यांची फळे खातील. मी त्यास त्यांच्या भूमीत रुजवीन आणि जी भूमी मी त्यास दिली आहे तिथून त्यास यापुढे उपटून टाकण्यात येणार नाही, असे परमेश्वर तुझा देव म्हणतो. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या लोकांशी क्षेमकुशलाचे भाषण करील. परमेश्वर आपल्या लोकांशी क्षेमकुशलाचे भाषण करील. परमेश्वर देव जे काय बोलेल ते मी ऐकून घेईन, कारण तो आपल्या लोकांशी आणि आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करील. मात्र त्याने मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या लोकांशी क्षेमकुशलाचे भाषण करील. दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत. नीती आणि शांती याने एकमेकीस अलिंगन दिले आहे. पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे. स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करत आहे. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या लोकांशी क्षेमकुशलाचे भाषण करील. परमेश्वर आमची भरभराट करील आणि आमची भूमी आपले फळ देईल. त्याच्या पुढे नीतिमत्व चालेल आणि त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या लोकांशी क्षेमकुशलाचे भाषण करील. जयघोष. हालेलुया, हालेलुया, हालेलू, हालेलू, हालेलुया, 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 हालेलू, हालेलू, हालेलुया. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. हालेलुया, हालेलुया, हालेलू, हालेलू, हालेलुया, 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 हालेलू, हालेलू, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. मत्ती लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू. योहानाचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले, आम्ही आणि परुषी पुष्कळ उपास करतो, पण आपले शिष्य उपास करत नाहीत. ह्याचे कारण काय? येशू त्यांना म्हणाला, वऱ्हाड्याबरोबर वर आहे तोपर्यंत
ते शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करतील. कोणी कोऱ्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, कारण धड करण्याकरिता लावलेली ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते. तसेच कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात घालत नाहीत. घातला तर बुदले फुटून द्राक्षरस सांडतो आणि बुदले बिघडतात. तर नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घालतात, म्हणजे दोन्ही नीट राहतात. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई उपस्थित प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, संदेष्टाकरवी जे भाकीत करण्यात आलेलं होतं, देवपुत्राच्या बाबतीमध्ये देवपुत्र पृथ्वीवरती अवतरलेला होता. या देवपुत्राच्या सहवासात, संपर्कात, अवतीभोवती राहण्याचं भाग्य प्रेषितांना आणि शिष्यांना लाभलेलं होतं. आणि परमेश्वराच्या सहवासामध्ये राहणं, साक्षात परमेश्वराला समोरासमोर पाहणं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्पर्श करणं, ही गोष्ट अतिशय मोठी होती आणि सुखदायक अशी होती. आणि साक्षात देवपुत्र आपल्या अवतीभोवती असताना उपवास करणं हे प्रेषितांना शक्य नव्हतं. आणि असे दिवस येतील, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःच्या दुःख सहनाविषयी आजच्या या शुभवर्तमानामध्ये बोलत आहे. का ज्या वेळेला दुःख सहनाचं एकंदरीत ते भयानक क्लेशदायक स्वरूप आणि ती वास्तवता पाहिल्यानंतर प्रेषितांना नक्कीच वाईट वाटेल, त्यांना दुःख होईल आणि त्यावेळेला त्यांचे उपवासाचे दिवस सुरू होतील. परंतु जोपर्यंत ख्रिस्त समोर आहे आणि शुभ संदेश घेऊन, स्वर्ग राज्याचा संदेश घेऊन तो तळागळात लोकांसमवेत फिरत होता, लोकांना संदेश देत होता, हे सर्व आनंदाचे क्षण आहेत याची जाणीव प्रभू येशू ख्रिस्त आजच्या या शुभ वर्तमानाद्वारे आपल्या प्रेषितांना करून देत आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं हे मरण, जीवन, पुनरुत्थानाचं रहस्य साजरं करणं आपणा प्रत्येकासाठी एक आनंददायी सुखद असा अनुभव आहे. कारण या पवित्र साक्रामेंतामध्ये उपस्थित असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण स्पर्श करणार आहोत. साक्षात देवपुत्राला आपण आपल्या हृदयामध्ये स्वीकारणार आहोत. आणि आपलं सर्वांचं हे भाग्य आहे. बंधू भगिनींनो, सुख दुःख हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि त्याचा स्वीकार करून जे आनंदाचे क्षण आहेत, त्या आनंदाचे क्षण, त्याचा उपभोग घेणं हे आपलं कर्तव्याचं, प्रत्येकाचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. आमेन. स्वीकार स्वामी हे फूल, फुले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घे रे झेलून प्रेमाने, तुझ्या सामोरे येण्यास लायक नसे मी प्रभू, चरण लाभो पामरा आसमनी हे प्रभू, स्वीकार स्वामी हे फूल, फुले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घे रे झेलून प्रेमाने. बंधू भगिनींनो, माझे तुमचे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा.
प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अतिपवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, सायनोरा हिच्या तारणासाठी आम्ही दाने तुला अर्पण करीत आहोत, त्यांचा स्वीकार कर. सायनोरा हिनं ख्रिस्त हा प्रभू व तारणारा असा विश्वास ठेवला होता. ख्रिस्त आमच्या भगिनीचा दयाळूपणे न्याय करो, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहेत. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. कारण आमच्या पापांचे न्याय प्रायश्चित्त मृत्यू आहे. तरी सुद्धा आमच्या मृत्यूनंतर तुझ्या प्रीतीमुळे तो आम्हाला नवजीवन देतोस आणि मृत्युंजय ख्रिस्ताच्या सानिध्यात ठेवतोस. त्याच्याच मृत्यूमुळे आम्हाला मुक्ती प्राप्त झाली आहे. आमची हृदये आज आनंदाने भरली आहेत, कारण आम्हाला तुझ्या तारण कार्याचे दर्शन घडले आहे. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत, सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तो उगम आहेस. हे दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत, म्हणून तू त्यांच्यावर दववर्षवाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेनं दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, तो पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेनं विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर.
फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. या जगातून तुझ्याकडे बोलावून घेतलेल्या सांगणाऱ्या या तुझ्या सेविकेची आठवण कर. ज्याप्रमाणे ती तुझ्या पुत्राच्या वर्णात एकरूप झाली त्याचप्रमाणे तिला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातही सहभागी कर. जे आमच्या अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेनं महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवरती विसंबून मरण पावले आहेत, त्यांचंही तू स्मरण ठेव. त्यांचं तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुग ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केलं आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे. तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. आमेन. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्वसमर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि प्रभूची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारे येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहो व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असो. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैकरणेची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांतिवंदन करूया. जग पाप हारका परमेश को करा, तू आमावर दया कर. जग पाप हारका परमेश को करा, तू आमावर दया कर. जग पाप हारका परमेश को करा, तू आम्हाला शांती दे. हे पहा, जगाचे पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
तुझियासाठी जीवन माझे प्रभु ख्रिस्ता मी समर्पिले. तुझियासाठी जीवन माझे प्रभु ख्रिस्ता मी समर्पिले. तुझा वाचुनिया जाऊ कुठे मी, तुलाच मन माझे दिदले. तुझा वाचुनिया जाऊ कुठे मी, तुलाच मन माझे दिदले. तुझियासाठी जीवन माझे प्रभु ख्रिस्ता मी समर्पिले. तुझियासाठी जीवन माझे प्रभु ख्रिस्ता मी समर्पिले. जीवनाचा तू सखा होऊनी, जीवन दर्शन घडविले. जीवनाचा तू सखा होऊनी, जीवन दर्शन घडविले. तुझियासाठी जीवन माझे प्रभु ख्रिस्ता मी समर्पिले. तुझियासाठी जीवन माझे प्रभु ख्रिस्ता मी समर्पिले. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो परमेश्वरा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने आम्हाला त्याच्या शरीर व रक्ताचा साक्रमेंट दिला आहे. तो तुझ्या राज्याकडे नेणाऱ्या मार्गावर आम्हाला मार्गदर्शन करतो. सायनोरा ही आमची भगिनी या बलिदानात सहभागी झाली आहे. ख्रिस्ताने आम्हासाठी तयार केलेल्या सार्वकालिक भोजनात सहभागी होण्यास तिला पात्र कर. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा आणि प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण आपल्या बहिणीचे हे मृत शरीर पुरण्यासाठी आदराने आणले आहे. परमेश्वर सर्व वस्तूंना जीवन देणारा आहे. त्याने आपल्या बहिणीचे हे मृत शरीर वैभवाने उठवावे व आपल्या संतगणामध्ये तिचा समावेश करावा, अशी परमेश्वराकडे निष्ठेने आपण प्रार्थना करूया. परमेश्वर तिचा दयेने न्याय करो, तिच्या सर्व पापांची क्षमा करो. उत्तम मेंढपाळ ख्रिस्त तिला परमेश्वर पित्याकडे घेऊन जावो. सर्व संतांबरोबर सार्वकालिक राज्याच्या सानिध्यात अखंड शांती व आनंद तिला प्राप्त होवो. शाश्वत जीवन मृतास दे, प्रभु तिला चिर प्रकाश दे. शाश्वत जीवन मृतास दे, प्रभु तिला चिर प्रकाश दे. बाप्तिस्म्याच्या पाण्यामध्ये सायनोरा गोन्साल्विस ख्रिस्ताबरोबर मरण पावली आणि ख्रिस्ताबरोबर नवीन जीवनासाठी उठली. ती आता त्याच्याबरोबर शाश्वत वैभवामध्ये सहभागी होईल. हे स्वर्गीय पित्या, आम्ही आमच्या बहिणीला तुझ्या हाती सोपवितो. आम्हाला खात्री आहे की तुझ्या सर्व संतांबरोबर शेवटच्या दिवशी तिला उठवण्यात येईल व ख्रिस्ताबरोबर तिला सर्व काळचे जीवन लाभेल. प्रभू, आमची प्रार्थना ऐक
आमच्या बहिणीचे स्वर्गात स्वागत कर व आम्ही विश्वासाने एकमेकांचे सांत्वन करावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वराने आपल्या बहिणीला या जीवनातून स्वतःकडे बोलाविले आहे. तिचा देह मातीपासून बनविण्यात आला होता म्हणून मातीमध्ये आपण तिला पुरत आहोत. ख्रिस्त सर्वप्रथम मरणातून उठला. आपल्याला देखील त्याच्याप्रमाणे तो वैभवाने उठवेल असा आपला विश्वास आहे. आपल्या बहिणीला आता आपण प्रभूच्या हाती सोपवूया. प्रभूने तिचा स्वीकार करावा. अखेरच्या दिवशी शरीरासहित वैभवाने तिला पुन्हा उठवावे अशी त्याच्याजवळ आपली प्रार्थना आहे. आपला प्रतिसाद प्रभो आमची प्रार्थना आहे. प्रभो आमची प्रार्थना आहे. आपल्या मृत बहिणीसाठी आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. प्रभू येशू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मेला तरी जगेल. सार्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणारच नाही. हे प्रभू येशू, तुझा मित्र लाजरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखात आमचे सांत्वन कर. प्रभू आमची प्रार्थना आहे. हे प्रभू, तू मार्था आणि मरियेचे त्यांच्या दुःखामध्ये सांत्वन केले. आमच्या बहिणीसाठी दुःखी झालेल्या आम्हा सर्वांचे अश्रू तू पुसून टाक. प्रभू आमची प्रार्थना आहे. तू मृतांना जिवंत केलेस. आमच्या बहिणीला सार्वकालिक जीवन दे. प्रभू आमची प्रार्थना आहे. पश्चातापी चोराला तू स्वर्गाचे अभिवचन दिलेस. आमच्या बहिणीला स्वर्गीय सुख दे. प्रभू आमची प्रार्थना आहे. आमच्या बहिणीला बाप्तिस्म्याद्वारे नवजन्म मिळाला आहे. तारणाचे तेल तिच्या शरीराला लावले आहे. आता तुझ्या सर्व संत मंडळीत तिला समाविष्ट कर. प्रभू आमची प्रार्थना आहे. तुझ्या शरीराने आणि रक्ताने आमच्या बहिणीचे पोषण झाले आहे. तुझ्या स्वर्ग राज्यातील भोजनात तिला सहभागी कर. प्रभू आमची प्रार्थना आहे. आमच्या बहिणीच्या मृत्यूमुळे आम्हाला झालेल्या दुःखात आम्हाला धीर दे. आमची श्रद्धा आमचे सांत्वन बनव. शाश्वत जीवन आमची आशास्थान बनव. प्रभू आमची प्रार्थना आहे. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज मला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, आमच्या बहिणीसाठी आम्ही करीत असलेल्या आमच्या या प्रार्थना ऐकून घे. तिच्याकडून घडलेल्या अपराधांची तिला क्षमा कर. तुझे दूत वसंत यांचा सहवास तिला सर्व काळ लाभू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तिला चिरंतन शांती दे. आणि अनंत तेजाने तिला प्रकाशित कर. प्रेमळ ज्योती मला दाखवी, जीवन
प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू 3 दिवस थडग्यात राहिलास व विश्वास लोकांची तडकी पवित्र केलीस. आज त्याची शरीरे जरी माती न मिळाली असली तर त्यांचा विश्वास आहे की तुझ्याप्रमाणे तेही पुन्हा असतील. पुनरुत्थान व जीवन तूच आहेस. तेव्हा शेवटच्या दिवशी आमच्या बहिणीला तू गौरवाने उठवीपर्यंत या थडग्यात शांतपणे विसावले. त्यानंतर तुझ्या स्वर्ग राज्यात तिला तुझे दर्शन करत व तुझ्या सानिध्यात तिला सर्व काळ राहते. अशी आम्ही विनम्रपणे प्रार्थना करतो. आमेन. दुःखितांची व्यथा तू जाणतोस आणि विनम्र लोकांच्या प्रार्थनांकडे तू लक्ष पुरवतोस. तुझ्याकडे विनवणी करीत असलेल्या तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐकून घे आणि तुझ्या चिरस्थायी चांगलपणावर विसंबून असलेल्या तुझ्या लोकांची आशा तू दूर कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. स्वर्गवासी सायनोरा गोन्साल्विस आणि सर्व मृत भाविकांसाठी आता आपण एक आमच्या स्वर्गातील बाबा आणि 3 नमो मरिया या प्रार्थना अर्पण करूया. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही प्रमाणे आमची दररोजची भाकरी आज आम्हाला दे आणि आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहस्थितीत पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो बाबा, प्रभू तुझ्या आणि तुझ्या अवताराची प्रवेश ते पवित्र पलीकडे असलेली प्रभू परमेश्वराची शांती तुमची हृदय आणि मने परमेश्वराच्या आणि तसं आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या प्रेमामध्ये आणि ज्ञानामध्ये सुरक्षित ठेवो. प्रभू तुम्हाबरोबर असतो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद ठेवो. शोधनासाठी जी सांत्वनाची प्रार्थना आहे ती उद्या संध्याकाळी 6:30 वाजता याची भाविकांनी नोंद घ्यावी. प्रिय शोकाकुल बंधू भगिनींनो, आता जे आपण गीत ऐकणार आहोत ते सायोनाराच्या आवाजामध्ये 2 वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलं होतं. ते काही कारणास्तव पूर्ण झालं नाही आणि रिलीज झालं नाही. हे गाणं सायोनारा शोना हिनं गायलेलं आहे आणि तिचं आयुष्य जसं अपूर्ण राहिलं तसं हे गाणं सुद्धा अपूर्ण होतं. पण आपल्या ख्रिस्ती श्रद्धेत आज तिचं आयुष्य, तिचं जीवन पूर्ण झालेलं आहे आणि हे गाणं देखील पूर्ण झालेलं आहे. फुलांची श्रद्धांजली वाढली आहे. फुलांची श्रद्धांजली वाढली.
बांधून ठेव बंद करो उसको